अक्षय पाटील संघाचा पहिला स्ट्रायकर गोलंदाज आणि हा चेंडू पुन्हा एकदा अप्रतिम फटका बघूया. जबरदस्त टायमिंग स्क्वेअर कट केला परंतु चेंडू झालाय. दरम्यान 2 धावा मिळतील बघूया. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. संघाची धावसंख्या फैलावली. धावसंख्या वृद्धिंगत वर्धमान गतिमान 2 रन्स बिनबाद 2 2 फॉर नन. फकीरपाडा चषक 2024 से हे अतिशय रायगड जिल्हा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या स्पर्धेची उत्सुकता शिगेला पोहोचल्या बघूया. अतिशय उत्कंठा बघूया. नामवंत जे हॉलमार्कचे दागिने इथं रायगडमध्ये अलिबाग मध्ये आलेले आहेत. हो बॅटची कडी यस आणि पहिला फलंदाज पहिला मुतखडा बाजूला किडनीमध्ये अडकलेला. पहिली लागलेली अवदसा 7.5 नाट नष्टर पनवती विघ्न अपशकून. पहिली विकेट प्रथम विकेट स्वाहा जाइए आयोडेक्स मलिये डीजे. बॉलिंग मार्क होता या नाही बोलायला नको. चला आमचाच बाजार म्हणून चला लोकांमध्ये तुम्ही आचारसंहिता मोडलीत. कलाकार आम्ही आहोत बरोबर की नाही. आम्ही यांचा प्रचार करणार आता छोटम शेटचा आता घेऊन चला. फक्त बंदोबस्त करा बस बरोबर की नाही. बॉलिंग मार्क होता या संघाच्या वतीला पहिल्या चंड प्रगतीपथावर. कारण आम्ही प्रचारावर असलं की तुम्हाला टेन्शन नाही. आणि हा चेंडू येस आउटसाइड द ऑफ वाईचा इशारा. स्वैर मारा दिशाईन मारा बघूया. वाईचा इशारा. जखम कुठे बघूया. चम कुठे चेंडू कुठे जखम मांडीला आणि हिला ढुंगणाला. आ ग्रामेश्वरी बंब सोमेश्वरी. 1 धावेचा इशारा 1 धावेचा चाकणा 1 धावेचा मलिदा 1 धावेचा फालका. आणि हा पुन्हा आउटसाइड द ऑफ पुन्हा चांगलं कमबॅक. टोटल स्कोइज 1-3 3 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. सद्य स्थिती विद्यमान अवस्था अतिशय दमदार आयोजन. नुकतं ज्यांचं आगमन झाले बघूया आमचे दमदार विधानसभेचे आमदार आमचे अलिबाग तालुक्यातील नामवंत कार्यसम्राट छोटम शेठ आमचे दिलीपजी भोईर बघूया. त्यांची निशाणी बघूया या ठिकाणी टॉर्च बॅटरी. यस पुन्हा आउटसाइड द स्टंप. अप्रतिम डिलिव्हरी. जबरदस्त मारा जबरदस्त बॉलिंग. मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग. अप्रतिम मारा दर्जेदार गोलंदाजी जबरदस्त प्रात्यक्षिक एक्झिबिशन परफॉर्मन्स डॉट डिलिव्हरी. टोटल स्कोर इज मूविंग ओनली 3. अतिशय कमी स्कोर लोएस्ट. काय झालं बाबा. अरे कशाला पंचांना त्रास देत आहे. त्यांना दिले पैसे आम्ही बघूया मग त्याला कधी उपटायला ठेवलंय बरोबर घेणार. त्यांचा निर्णय अंतिम असेल. चला थर्ड ओव्हर द्या थर्ड रिव्ह्यू द्या हे द्या. हा पंच म्हणजे बघूया पंचांचा निर्णय. हो यस पुन्हा एकदा यस आउटसाइड द स्टंप. पुन्हा ते चेंडू पुष्कला टॅप केला. चेंडू बदलला बघूया. चेंडू केला शॉट मिड ऑनला डॉट डिलिव्हरी. नाही काय असतं सारखे सारखे अंपायर म्हणून तर म्हणतो थर्ड अंपायर नेहमी कमिटी. म्हणजे काय झालं भांडण झाले की दांडके काढायला बरी. हे घोडा कोणता आहे. आणि हा लॉक केला पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग पण चेंडू हवेमध्ये असेल. धक्का क्रमांक बजेल दुसरा आणि फलंदाज बॅक टू द डगाव येत. अतिशय खराट फटका अवसंग गतकी विश्वास गतकी विघ्न संतोष फटका ज्याला म्हणतात गांडू फटका. छोटम शेठ यांच्या नावाने टायटल सॉन्ग बघूया. एक जबरदस्त व्यक्तिमत्व बघूया. तुम्ही मस्करी करत नाही बघूया. ज्यावेळी आम्ही नेहमी 4-5 वर्षापूर्वी यायचो तेव्हा छोटम शेठ नेहमी मला आवर्जून एखादं उपस्कार बघूया. क्रिकेटसाठी म्हणजे राजकारण जाऊ द्या बघूया. 80% समाजकारण 20% राजकारण ही यांची ओळख आहे बघूया. आमचे छोटम शेठ दिलीप भोयर. आम्ही काय अशी बोगस करत नाही. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व दिलदार व्यक्तिमत्व कार्य सम्राट बघूया ज्याला म्हणता येईल. छोटम शेठ यांचं आगमन झालं बघूया. त्यांना विधानसभेवर हो यस पुन्हा एकदा हो आपला तो फिल्डिंग चांगला फटका होता.
मिळेल एक धाव. टोटल स्कोर झाला या ठिकाणी 4 वर 2 बाद 4. हो फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. षटक क्रमांक या ठिकाणी दुसरं प्रगती बदाशी कमी धाव संख्या जुजबी वाजवी मामूली किपाशी नगण्य किमान धाव संख्या. धावांचं टार्गेट वाढवावं लागेल दादा. षटकार मारावे लागतील. बर्गर पिझ्झा काय जातात पाया मुंडी खा बाबा कसे शॉट वर शॉट ते पण गुडघे टेकून. शॉट वर शॉट म्हणजे षटकार चौकार. नाही तर घरी जाऊन मला शॉट वर शॉट म्हणजे काय पुढचा ऐकून घ्या. काही मराठी भाषा आहे. थंडा घेऊन आम्हाला काय आमचं सामान थंड करायचं आहे. आम्हाला तर गरम करायचं आहे वातावरण. हो येस आउटसाइड द पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी. पुन्हा वाईटचा इशारा. येस अपेक्षेपेक्षा जास्त दिशाहीन मारा सदोष मारा सवैर मारा हे दावेचा इशारा. टोटल स्कोर झाला या ठिकाणी 2 बाद 5. अतिशय जबरदस्त मारा. अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी. दाहकता भेदकता आणि अचूकता याचं परिपूर्ण मिश्रण म्हणजे आमचा गोलंदाज या ठिकाणी फिरोज शेख. हो यस पुन्हा एकदा अतिशय चेंडू बघूया. डॉट डिलिव्हरी. कुर्म गती संत गती मंद गती कासवच्या पछुआच्या गोगलगाईच्या अवलादीचा खेळ. अरे दादा मारा जरा साहेब आले छोटम चिट्टाना जरा दाखवा जरा. आणि हा पुन्हा एकदा मिड विकेटला पुन्हा एकदा चांगला फटका परंतु धाव मात्र एकच मिळेल. कुठून मारतात सर्कलच्या बाहेर बॉल नाही. ओनली 1 रन्स 6 धावा. षटक क्रमांक दुसरा प्रगती बदावर. 6 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 2 बाद 6. हो यस पुन्हा एकदा चांगला फटका परंतु सेट पॉइंट जातात आणि फलंदाज बाद होईल. 3 बाद 6 अशी दमछाक. पिछेहट शरणागती माघार. अतिशय खराब बघूया. अतिशय चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी. लास्ट डिलिव्हरी लेफ्ट फ्रॉम. नवीन फलंदाज येईल या ठिकाणी निखिल पाटील. धुमाळ आणि हा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये. यस इथं हॅट्रिक परंतु या ठिकाणी मोठे षटक संपलं. यस जर पुढच्या सामन्यामध्ये जर आपण जे विकेट केली तर म्हणजे आपले हॅट्रिक होईल परंतु आपले षटक संपले दुर्दैवानं. या ठिकाणी 4थ्या विकेटचं पतन. 4था गडी घरात 4था हातरा 4थी विकेट तडीपार हद्दपार जेरबंद स्थानबद्ध. 4थ्या विकेटची अकालपट्टी उचल बांगडी. 4th विकेट बॅक टू द लगान. 4थ्या विकेटचा काढता पाय. 4थी विकेट पाय उता. 6 बाद 4 अशी दमछाक. अतिशय वाईट स्थिती दयनीय अवस्था. उडालेली तारांबल हवेल अंडी घाबरगुंडी घसरगुंडी फटाफटी दारादा. नवीन फलंदाज मिडल ऑर्डरचा म्हणजे मधल्या फलीतील फलंदाज या ठिकाणी वाघेश्वर वाघरान. सध्या थोडा बॅकवर्ड संघ उतरणीला. छोटम शेठ व्यासपीठावर स्थानापन्न झाले बघूया. नुकतंच ज्यांचं आगमन झाले बघूया शेवटच्या दिवशी. विधानसभा 20 तारखेला तुम्हाला सकाळी 7 ते संध्याकाळी 6 या ठिकाणी. बटन क्रमांक साहेब किती आहे तर 8 नंबरचं बटन असे बघूया. बॅलट पेपर आपल्याला बघूया या ठिकाणी व्हीव्हीपॅट मध्ये बघूया. 8 नंबरचं बटन दाबून या ठिकाणी छोटम शेठ यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा आणि त्यांना विधानसभेवर आपला हक्काचा माणूस आवाज उठविणारा आमचे छोटम शेठ दिलीप भोई यांना पाठवून द्या प्लीज. पाटील सर आपण सन्माननीय छोटम शेठ अर्थात दिलीप भोईर आपल्या सर्वांचे लाडके आणि क्रिकेटला नेहमी पूरक क्रिकेटला नेहमी सहाय्य करणारे हे व्यक्तिमत्व ज्यांच्या
माध्यमातून एक संपूर्ण अलिबाग तालुक्यातील संपूर्ण महाराष्ट्रातील एक सर्वात मोठी स्पर्धा आयोजित केली जाते। आपल्या सर्वांचे लाडके छोटम शेठ यांचा होतो इथे विशेष सन्मान। टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करायचं आहे। सुस्वागतम 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 छोटम शेठ आणि आपले हार्दिक 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 आभार। त्यानंतर सन्माननीय रवींद्र म्हात्रे यांचं आपण स्वागत करणार आहोत। मी मंडळाचे सदस्य सन्माननीय अप्पा सन्माननीय दीपकजी भोईर यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय रवींद्र म्हात्रे यांचं स्वागत करावं। रवींद्र म्हात्रे यांनी सुद्धा आपला वेळ काढून इथे उपस्थिती दर्शविली आणि या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली, त्याबद्दल त्यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आणि आभार। यानंतरचे सन्मान मूर्ती आहेत सन्माननीय मिलिंद वाडेकर। मिलिंद वाडेकर यांचं सुद्धा आपण स्वागत करणार आहोत। शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आमच्या मित्रमंडळातर्फे त्यांचं सुद्धा स्वागत केलं जात आहे। सन्माननीय दीपक यांच्या शुभ हस्ते मिलिंद वाडेकर यांचा होतो इथे विशेष सन्मान। त्यानंतरचे सन्मान मूर्ती आहेत यश जी म्हात्रे। यश म्हात्रे यांचं सुद्धा आपण स्वागत करणार आहोत, कारण मित्रांनो आपण सर्वजण पाहताय की सध्या खूप बिझी असं एक शेड्यूल आहे आणि तरीही त्यांनी वेळात वेळ काढून या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली, त्याबद्दल त्यांचे आपण स्वतःचे आभार व्यक्त करूया। कारण क्रिकेट म्हटलं की जीव की प्राण असं त्यांचा एक तो विषय आहे, कारण स्वतः क्रिकेटचे एक रसिक क्रिकेटचे खेळाडू राहिलेले आहेत, एक आयोजक आणि प्रायोजक सुद्धा राहिलेले आहेत। आपण बरेच वर्ष अलिबाग प्रीमियर लीग यांच्या माध्यमातून त्यांचं कार्य पाहिलंय। क्रिकेटला एक मोठ्या उंचीवरती नेऊन ठेवण्याचं त्यांचं कार्य अगदी प्रशंसनीय आहे। आणि मी विनंती करणार आहे की आपल्या सर्वांना आता संबोधित करणार आहेत सन्माननीय दिलीप शेठ। जय हनुमान फकीरपाडाच्या वतीने गेले अनेक वर्ष नागेश्वर आवास यात्रेनिमित्ताने आणि कणकेश्वर यात्रेच्या औचित्य साधून येणारा रविवार याची ही स्पर्धा अनेक वर्ष परंपरेनुसार या जय हनुमान क्रीडा मंडळाने आज त्याचं दिव्य भव्य स्वरूप बघून आज खऱ्या अर्थाने इथल्या ज्यांचं स्किल डेव्हलपमेंट क्रिकेट तो इथं कौशल्य दाखवतात आणि ते क्रिकेट ज्या वेळेला आपल्या या विभागातले प्रेक्षक वर्ग त्याचबरोबर इथले खेळाडू, कारण हे तालुका म्हणे बोलायला गेलो तर क्रिकेटची पंढरी आहे। इथे अनेक मोठमोठ्या स्पर्धेचं आयोजन होतं, त्यातलं एक जय हनुमान फकीरपाडा ह्या मंडळाचं फार मोठं नाव आहे। मी त्यांना या मंडळाला आणि इथे जमलेले सर्व सन्माननीय मंडळाचे पदाधिकारी आणि सर्व ग्रामस्थ त्याचबरोबर इथे प्रेक्षक वर्ग सर्वांना मी शुभेच्छा देतोय की ही स्पर्धा अंतिम फेरीकडे चाललेली आहे, खेळीमेळीच्या वातावरणात पार पडावी। धन्यवाद। धन्यवाद। ओके, आणि आपण पाहतोय बिझी असल्या कारणानं ते आपल्यामधून रजा घेत आहेत। सन्माननीय छोटम शेठ खऱ्या अर्थानं या परिसरातील एक लाडकं व्यक्तिमत्व आणि विधानसभेची निवडणूक ते लढतायत। आपल्या सर्वांना आताच दशरथ सरांनी एक विनंती केली, उमेदवार असून सुद्धा ते या स्पर्धेला वेळात वेळ काढून आले। छोटम शेठ जरा वाजवा छोटम शेठच्या यांच्या जे टायटल सॉन्ग बघूया, त्यांच्या कारकिर्दीवर बघूया, त्यांची जी
यशोगाथा गाणारी बघू एक जबरदस्त टायटल सॉन्ग वाजव रे बा. चांगलं बघूया. अतिशय खास शैलीत आपल्या मनोगत व्यक्त करणार बघूया. मुळे अतिशय लाडकं व्यक्तिमत्व क्रिकेटसाठी सर्व काही बघूया. ज्याने आपलं आयुष्य व्यतीत केले आमचे छोटम शेठ दिलीपजी भोईर बघूया. अतिशय मार्मिक शब्दात ज्याने मनोगत व्यक्त केलं बघूया. आपण आलात सध्याच्या वेळेला पुन्हा एकदा या जय हनुमान फकीरबाळा संघाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा हार्दिक स्वागत करतो बघूया. परमेश्वराला विनंती करतोय की प्लीज त्यांच्या पाठीमाग खंबीरपणे उभं राहा आणि आपला हक्काचा माणूस या विधानसभेवर पाठवून द्या, जेणेकरून आपल्या आगरी कोळी संघाचा एक बुलंद आवाज रायगड नवे आणि अलिबाग तालुक्यातील नामवंत कार्य सम्राट छोटम शेठ. चला 16 धावांची गरज. टार्गेट फार कमी आहे बघूया. या ठिकाणी 3 चेंडू 3 षटकामध्ये 16 म्हणजे जवळजवळ 5.33 अतिशय कमी टार्गेट आहे. पहिली जोडी मैदानात तैमान करण 11 झालखंड बघूया. या ठिकाणी झालखंड बरोबर की नाही. गोट्या भेटला सगळं बघितलं. पोलंड बघून आलो, हॉलंड बघितलं, हालंड बघून आलो, तोलंड बघून आलो. लंड म्हणजे देश. पुन्हा त्या चेंडू पुश केला मिडॉनला. एक धाव मिळे बघूया. सुरक्षात्मक बघूया कारण आक्रमण करायची गरज नाही. मॅच टोटली हातामध्ये आहे. डोक्यावर बर्फ करून ठेवून बघूया. फलंदाजी तुम्हाला नेटानं फलंदाजी करावी लागेल. मोठे फटके मारायची गरज नाही. फार टार्गेट कमी आहे पर कधी कधी लोएस्ट टार्गेट हाय व्होल्टेज मुकाबले होऊ शकतात. ज्यावेळी 121 धावा करायच्या होत्या पाकिस्तानला त्यावेळी भारतानं त्यांना सामना तो हरवला. बघूया अतिशय रोमांच झाले त्या सामन्यामध्ये. गावस्करने जवळजवळ 4 झेल घेतले होते स्लिपला. अतिशय रंगतदार सामना झाला होता. वसीम अक्रम होता त्यावेळी. वसीम अक्रम म्हणजे त्याचा बॉलिंग अटॅक खेळायचं म्हणजे फार जबरदस्त. मला फार त्याची गोलंदाजी आवडायची वसीम अक्रमची. Oh yes, oh yes, boy is gone. स्वीप केलाय. पुन्हा एकदा या ठिकाणी फलंदाज असं वाटलं होतं की झेल आहे परंतु याशिन मर्चंट स्वीप केला होता. चांगला फटका होता पण बॅकवर्ड स्क्वेअर लेग. चांगलं फिल्डिंग यथोचित उचित. बॉलिंग मार्क होता षटक क्रमांक पहिलं प्रगती पदावर आदर्श. राईट नाव राऊंड द विकेट. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. ओ गुड स्ट्रोक. क्या जबरदस्त टायमिंग. सनत जयसूर्य स्टाईल. बाकपस कोहलीच्या डोक्यावरून दॅट शुड बी ह्यूज 6. मी 35-40 धावा असत्या ना नक्कीच त्यांच्या तोंडाला फेस आणला असता. अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी. वंडांदा फलंदाज. चला स्पीडअप करा. ये बाबा ये बाबा लवकर ये. गरोदर बाई सारखे काय चालताय जरा फटाफट करा. धावा जरा प्लीज. काय होईल माहिती ऍसिडिटी पण होणार नाही. संध्याकाळी मग स्टॅमिना तसाच राहील. आता इथंच गार पडलं संध्याकाळी काय करणार घरी जाऊन. षटक क्रमांक पहिलं प्रगती पदावर. 15 धावांची गरज फक्त. अतिशय कमी टार्गेट आहे बघूया. चांगली अचूक टप्प्यावर गोलंदाजी केल्याने प्रतिस्पर्धी संघाला कमीत कमी धाव संख्येत रोखलं गेलं. हा यस स्टेअर केला चंद्र बघूया. जबरदस्त टायमिंग लेट कट त्याला म्हणता येईल.
चेंडू गेला या ठिकाणी डिपेश गली आणि डिपेश पॉईंट याच्यामधून पुन्हा एकदा 2 धाव्याचा बेनिफिट. मोठे फटके मारायची गरज नाही. तुम्ही असेच जर खेळलात बघूया डिफेन्सिव्ह बचात्मक पवित्र क्रिकेट खेळलात टंगाचा टोटल स्कोर झाला या ठिकाणी 9 वर राहिल्या फक्त इनमेन 6 धावा 7 धावा 15-16 असे हे टार्गेट आहे कंपल्सरी चेसिंग. तर याच्यानंतरचा विद्यमान सामना होईल. नेक्स्ट मॅच विल बी आणि हा चेंडू जाईल बियॉन्ड द विकेट लॉंग स्टॉपला 4 धावा राहिल्या फक्त इनमेन 3 धावा. नेक्स्ट मॅच कोणाची आहे? या दोन्ही संघाचे कॅप्टन आयुष. मॅच कोणती आहे? चिट्टे आयस. ड्रॉ होईल या ठिकाणी. सर्व शोक असावे आकड्यांचा शोक असावा जुगाराचा असा दारूचा पण एक शोक नसावा नाकाचा शोक नसावा. आता नाकाचा शोक मला विचारू नका प्लीज. आता नाकाचा शोक तुम्ही जा तिकडे कामाटीपुऱ्याला मग तुम्हाला समजेल नाकाचा शोक काय आहे तो. काय याशिन मर्चंट आपण आहोत ऑलराऊंडर बरोबर की नाही. समालोचक हा ऑलराऊंडर असावा. सगळं माहिती पाहिजे त्याला कुठं काय चालते ते बरोबर की नाही. अरे असं नाही ते ना तिथं जाऊन कामणे येणार तिथं हाताला नाकाला आत्मानंद व्यंजन मार खाऊन येणार. तसं नाही करायचं. पहिला माल हेरायचा नंतर संकेत करायचे. यस बॉलिंग मार्को तयार. अक्षय पाटील उर्फ मॅक्सवेल क्लेन मॅक्सवेल हे तुम्ही नावं दिलेत याशिन सर. पण एक आहे मात्र भैया फार मजा आली या ठिकाणी. फकीरपाडा म्हणजे मनोज भोयर आमचे कट्टर समर्थक. खरं म्हणजे मला मनोज भोईला धन्यवाद द्यावे लागतील. खास करून फकीरपाड्याचे जे गावाले असते बघा धन्यवाद द्यावे. मला पहिल्यांदा त्यांनी लॉन्च केला इथं. यस पुढच्या वर्षी बोलवा का नका बोलू पण आम्ही तुमचं गुण आम्हाला हे काय आमच्या हक्काने आहे. आम्ही असं पण येऊ शकतो. बरं आहे बरोबर की नाही. यस मॅच फिनिश. बरं झालं आमच्यावर मेहरबानी केलीत लवकर संपवलीत. चला या ठिकाणी नंतरचा सामना ड्रॉ होईल प्लीज. तर मी पुढचं निवेदन करण्यासाठी प्लीज आमचे याशिन मर्चंट सर मराठी हिंदीमध्ये ज्यांचे फार हातखंड आहे कृपया तिन्ही संघाचे कॅप्टन याशिन मर्चंट तुम्हाला या ठिकाणी संबोधित करतील. दोन्ही संघनायक. चला टॉस आपल्याला लॉर्ड्स करायचा आहे. याच दरम्यान सन्माननीय सुनीलजी पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी जय हनुमान मित्र मंडळातर्फे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि विनंती असेल सर इथे चिठ्ठ्या उडवल्या जात आहेत. ड्रॉ केला जातोय. दोन चिठ्ठ्या आहेत. एक रिकामी आहे आणि एकामध्ये एक नंबर आहे. ज्याचा नंबर येईल तो खेळेल आणि रिकामी असेल त्याला बाय मिळेल. आता रिकामी चिठ्ठी फार महत्वाची असेल. रिकामी चिठ्ठी कोणाला येते? झारखंड संघाला रिकामी चिठ्ठी अर्थात पुढे चाल भेटलेली आहे. झारखंड संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. याच दरम्यान सन्माननीय सुनीलजी पाटील यांचं आपण इथे स्वागत करणार आहोत. मी विनंती करणार आहे या मंडळाचे महत्त्वपूर्ण सदस्य चंद्रकांत भोईर यांना की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय सुनीलजी पाटील यांचं स्वागत करावं. एक मायेची